नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या वर्गामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास यापूर्वीच्या एका सत्रामध्ये केलेला आहे। या सत्रामध्ये इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा या पहिल्या पाठाच्या संदर्भातला अभ्यास आपण केलेला आहे। इतिहास यातला अभ्यासक्रम हा ठराविक पठडीतला असा नाही। इतिहासावर आधारित या इतिहासाला उपयोजित इतिहास असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण त्या दृष्टीनं या विषयाचा अभ्यास केला पाहिजे। या विषयामध्ये आपल्याला आपल्या स्वतःची मतंही मांडता आली पाहिजेत आणि म्हणून आपण इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे तो आराखडा मागच्या सत्रामध्ये समजून घेतलेला आहे। प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून आणि जर आपण अभ्यास केला तर आपल्याला चांगले गुण मिळवता येऊ शकतात आणि म्हणून प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण समजून घेतला पाहिजे। अजूनही आपण प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याकडं गेला नसाल किंवा तो पाहिला नसेल तर तो आपण नक्की पाहिला पाहिजे। प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर आपण लक्षात घेतला आणि त्यातली कृतीपत्रिका आपण जर लक्षात घेतली तर या कृतीपत्रिकेमध्ये अत्यंत सोपा आणि आपल्याला सहज गुण मिळवून देणारा आणि पूर्ण गुण मिळवून देणारा असा एक प्रश्न असतो। परंतु बहुधा आपण सगळी मुलं या प्रश्नाकडे कायमच दुर्लक्ष करत असतात आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे, जो सगळेचे सगळे गुण देणारा प्रश्न आहे, तो प्रश्न क्रमांक आहे 4 आणि आज आपण प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचा विचार करणार आहोत। जो प्रश्न आहे, उतारावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांच्यासाठी प्रश्न असतो। म्हटला तर दीर्घोत्तरी, म्हटला तर लघुत्तरी अशा स्वरूपाचा हा प्रश्न सर्वसाधारणपणे आपल्याला पूर्ण गुण मिळवून देणारा प्रश्न मानला जातो आणि त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। बहुधा आपण सगळी मुलं या प्रश्नाचा सराव करत नाही आणि त्यामुळे साहजिक आहे की एखाद्या वेळेस आपण या प्रश्नामध्ये कमी गुण आपल्याला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि म्हणून या प्रश्नाचा विचार आज आपण आजच्या सत्रामध्ये आजच्या या विषयामध्ये करणार आहोत आणि त्यामधल्या काही सर्वसाधारण सूचना सर्वप्रथम आपण सगळ्या मुलांनी समजून घेतल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत। त्यातली पहिली सगळ्यात आणि महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो उतारा असतो, हा उतारा 10 ते 15 ओळींचा सामान्यपणे असतो आणि हा उतारा पाठ्यपुस्तकावरचाच असतो। कुठल्याही प्रकारच्या अन्य पुस्तकातला उतारा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला नसतो, तर उतारा पाठ्यपुस्तकातलाच असतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। या उतार्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात। त्यातले 2 गुणांचा एक प्रश्न असतो जो प्रश्न क्रमांक 3 वर असतो आणि पहिला आणि दुसरा प्रश्न प्रत्येकी 1 गुणांचा असतो। त्यामुळे 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न असतो। उतार्यातील आशय जो आहे तो आशय आपण जरा नीट वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, कारण त्यावर विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमानेच विचारले जातात असं नाही। बऱ्याचदा शेवटचा प्रश्न उतारातल्या पहिल्या काही ओळींच्यावरचा विचारलेला असतो किंवा एखादा पहिला प्रश्न मध्येच कुठल्या तरी उतार्यातल्या मधल्या काही ओळींच्यावर विचारलेला असतो। त्यामुळे प्रश्न क्रमानेच विचारले जातात असं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। उतारा प्रथम काळजीपूर्वक वाचा, नेमका प्रश्न कोणता आहे तो नीट समजून घ्या आणि विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असू शकतं तेही निश्चित करा आणि ते तुमच्या शब्दामध्ये अचूक पद्धतीनं त्याची मांडणी करा। यात तुम्ही तुमचं मतही मांडू शकता। आत्ता अभ्यासासाठी आणि सरावासाठी जो उतारा आपण घेतलेला आहे तो पाठ क्रमांक 1 वरचा आहे। पाठ क्रमांक 1 वर पृष्ठ क्रमांक 2 वरचा
जो उतारा आहे तो उतारा आता आपण पाहू. हा उतारा आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सध्या परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षांच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हा जो उतारा आहे, या उतार्यावर 3 प्रश्न आहेत. हे जे काही 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आपण गृहपाठासाठी घेणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख केव्हाचा आहे व तो कोठे ठेवण्यात आला आहे. प्रश्न दुसरा आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम कोठे सुरू झाली. आणि 2 मार्कासाठी हा जो तिसरा प्रश्न आहे तो आहे, जगातील पहिल्या शिलालेखात कोणत्या गोष्टींची नोंद केलेली आढळते. हे 3 प्रश्न आपण लिहिणार आहात, प्रश्नही लिहिणार आहात आणि त्याची उत्तरं त्याच्या खाली लिहिणार आहात. पहिल्या सत्रामध्ये आपण जो पहिला पाठ समजून घेतला, या पाठामध्ये अनेक मुलांनी काही प्रश्नांची उत्तरं नोंदवलेली होती, जी मी पाहिली. ज्या उत्तरामध्ये अचूक नोंद केलेलीही काही उत्तरं माझ्या लक्षात आली. आपण हा जो उतारा आत्ता समजून घेतलेला आहे, सरावासाठी घेतलेला आहे. हा उतारा सरावासाठी म्हणून आपण घेतो आहोत, परंतु अशा पद्धतीनं अन्यही उतारे आपण सरावासाठी अभ्यासाकरिता घेऊ शकता. हा पहिला पाठातला हा उतारा आहे. मात्र हा गृहपाठ केल्यानंतर अजून एक छोटा गृहपाठ आपण यामध्ये करणार आहात आणि तो म्हणजे हा जो उतारा आहे, या उतारामध्ये हे 3 प्रश्न वगळता अन्य 3 प्रश्न आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे अन्य 3 प्रश्न, या प्रश्नांच्या व्यतिरिक्त अन्य 3 प्रश्न यामध्ये काय असू शकतात याचाही विचार आपण उतारा वाचून करणार आहोत. आणि सगळ्यांनी हा केलेला गृहपाठ मला पाठवायचा आहे. मी तो तपासणार आहे, त्याची मी नोंद घेणार आहे. मागच्या सत्रामध्ये अनेकांनी गृहपाठ केला, परंतु अनेकांनी नाही केला. त्यामुळे यावेळी सगळ्यांनी हा गृहपाठ पूर्ण करायचा आहे. साधारणपणे या उतार्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ऑनलाईन या संदर्भात प्रश्न विचारू शकता. त्याची उत्तरं आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करेन. मात्र या सगळ्या संदर्भामधली उत्तरं जी आहे त्या उत्तराची नोंद अचूक करा, लिखित स्वरूपाची करा आणि ती पाठवण्याचा प्रयत्न आपण करा. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. अन्य प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण विचारू शकता.